लक्षात ठेवा की डॉक्टर जयश्री पाटील यांनी माझं संचालक पद हे रद्द कुणीही केलेलं नाही, ते ठराव कुणीही रद्द झालेला नाही। हे खोटं कुभांड चुकीच्या माहितीच्या आधारे आणि पत्रकारांना उल्लू बनवण्यात आलेला आहे। ही जी उल्लू बनवून 80,000 तो कष्टकरी पूर्ण जो आहे भारताच्या लाडक्या पंतप्रधानाच्या विचाराला मतदार राजा होऊन जो साथ देत आहे, मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदारसंघांमध्ये कष्टकऱ्याची ताकद आहे, या ताकदीची कल्पना त्यांना याच्यामध्ये सुद्धा आली, बारामती सुद्धा आली। त्या फ्रस्ट्रेशनमुळे अशा प्रकारचे चुकीचे कुभांड हे खोट्या बातम्या पसरवणारे कोण आहे? तरी ज्या व्यक्तींनी कष्टकऱ्यांचे 5% कोर्टाने सांगितलं की ते काही करोड रुपयांमध्ये आहेत, ते वापस द्या कष्टकऱ्यांना। हे रक्तपिपासू लोक ते पैसे वापस देण्याऐवजी आम्हाला शिकवायला निघाले, ज्यांना लाथाडलं कष्टकऱ्यांनी, ज्यांनी बँक बुडाली चुकीच्या हे केल्या, कर्ज थांबवायचा प्रयत्न केला। परंतु आज तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, जे खोटी माहिती पसरवणार आहेत, आम्ही संचालक तर आहोतच, डंके की चोट पे आहोत। कोणताही आदेश आतापर्यंत झालेला नाही आमच्या विरोधामध्ये। आमचं संचालक पद रद्द झालं, तो ठरावच आतापर्यंत रद्द झालेला नाही। सांगायचं तात्पर्य हे आहे की ती आसक्ती नाही आमची, कष्टकऱ्यांची दुफळी झाली पाहिजे। जसं दाऊद इब्राहिमला ज्या प्रकारे या देशातून बाहेर पाठवण्यात आलं, दाऊद इब्राहिमनी इथं जे कुरापती केल्या त्यावेळेस कोण सत्तेत होतं? नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव देण्यामध्ये कुणी दुफळी आणली समाजात? गोवारींची स्टॅम्पेड झाली, गोवारींनी जीव गमावला, तेव्हा कोण सत्तेत होते? दत्ता सामंतांची हत्या झाली तेव्हा कोण सत्तेत होते? हे आमचे वैचारिक आक्षेप आहेत आणि ह्या वैचारिक आक्षेपाला ज्या कष्टकऱ्यांना ते वापरत होते, 80,000 1,00,000 कष्टकरी, ते आज त्यांच्या सोबत राहिले नाहीत शरद पवारांच्या। आणि मग शरद पवारांचे जे बगले खाली असे वाढलेले असतात, जे कष्टकरी आहे का तो जो तक्रारदार म्हणून तुम्ही समोर आणतात, तो कष्टकरी नाही, 2 वर्षापासून नोकरीलाच जात नाही। आणि मग अशांना वैचारिक मूळव्याध होतो, आग लागते, अशी आग लागते आणि ह्या आगीपोटी हे सगळं केलं चाललंय। परंतु मुंबईची ताकद ही साबूत आहे। कष्टकरी हा भारतीय जनता पक्ष आणि आमचे जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, ज्यांनी शरद पवारांनी जेलमध्ये टाकलं, आम्हाला त्यांनी सन्मान दिला विद्यमान सरकारने। ज्या शरद पवारांनी 124 कष्टकऱ्यांना नोकरीतून काढून टाकलं, विद्यमान मुख्यमंत्री मोदयांनी त्यांना नोकरी दिली। हे कष्टकऱ्यांचे जाणीवेचे मुद्दे आहेत, हे कष्टकऱ्यांच्या शक्तीचे मुद्दे आहेत आणि म्हणून हे कुठेतरी अडथळा निर्माण करावा म्हणून हे शरद पवार कृत लोकांची हे गलिच्छ दिवाळखोरीचं, वैचारिक दिवाळखोरीचं राजकारण आहे। त्यामुळे याला आम्ही घाबरत नाहीत, त्याला आम्ही बळी पडत नाहीत। कष्टकरी साबूत आहे। मुंबई, कल्याण, ठाणे, मध्य मुंबईतली ताकद कष्टकऱ्यांची, मग तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांच्या सोबत आमच्या कष्टकऱ्यांची ताकद असेल आणि रात्रंदिवस आमचे कष्टकरी काम करत आहेत, सगळ्याच मतदारसंघात काम करत आहेत आणि मतदार राजा आहे। मतदार राजाला कोणी थांबवू शकत नाही। तुम्ही याची बाजू का घेता, त्याची बाजू का घेता? सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही खोट्या संघटनेचे अध्यक्ष आहेत संदीप शिंदे, त्यांनीच अशा प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे, त्याकडे तुम्ही डोळस झाले पाहिजे। आपण बाळशास्त्री जांभेकरांच्या पत्रकारितेतली माणसं आहोत, आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे। आदेश आहे का आपल्या हातात? असं काही झालंय का? असं घडलंच नाही। आणि टेन्युअर कधीपर्यंत असते? मार्चपर्यंत असते। आज आपण कोणत्या महिन्यामध्ये आहोत? एप्रिल महिन्यामध्ये आहोत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी थोतांड खोट्या आणि मला असं म्हणायचं की ह्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासारख्या पात्र गोष्टी नाही। सर, आपण शरद पवार यांचा उल्लेख केला, आपल्याला असं का वाटतं की शरद पवार यांनीच सर्व कट केला असावं? कारण लक्षात ठेवा, ज्या प्रकारे बारामतीमध्ये एसटीतला कष्टकरी पूर्णतः शरद पवारांच्या विरोधात दिसला मतदानामध्ये आणि मग काल संध्याकाळपासूनच काही खोटा प्रचार सुरू केला, कारण मुंबईत कष्टकऱ्यांची फार मोठी ताकद आहे। सर, असा देखील आरोप केला जातोय की 37 लाख म्हणून तुम्ही एक अमाऊंट देखील घेतली गेली होती, तर या कशाची 37 लाख ही फीस घेतली गेली होती? कुठं, कधी, कोणी घेतली सांगा? हे मी काय सांगायला लागलो? कोणत्या अकाउंटला आली बाबा? दाखवा। सांगायचं तात्पर्य ते आमच्यावर नाही होत, त्यांच्यावर आरोप आहे। त्यांनी ते काय झालेले 5% पैसे घेतलेले आहेत आणि त्या पैशाचा हिशोब आहे जे की शरद पवारच्या लोकांकडून ते वसुली केला जाईल। सर, आपण या संदर्भात पुढे काही चौकशीची मागणी किंवा काही करणार? हो, आम्ही बँकेने ठरवलंय की अब्रू नुकसानचा दावा करायचा।